श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या देशात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि प्रकाशाचा सण. यंदाची दिवाळी 9 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 15 नोव्हेंबरला भाऊबीज झाल्यानंतर दिवाळी समाप्त होईल. यंदा दिवाळीचा पाडवा कधी? शुभ मुहूर्त काय? आपल्या पतीच्या प्रगतीकरता, भरभराटीकरता पतीच्या डोक्यावरून आपल्याला ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे उद्याच्या दिवशी, ज्याच्यामुळे त्याचं भरभरून प्रगती होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवाळीचा पाडवा यंदा 14 नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळीचा पाडवाचा सण साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो. दिवाळीचा पाडव्याची शुभ मुहूर्त हा सकाळी 6:14 ते संध्याकाळी 8:35 असणार आहे. तर चला जाणून घेऊया दिवाळीच्या पाडव्याचं महत्त्व काय आहे. दिवाळीचा पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाचे खास महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी आवर्जून केले जाते. त्यासोबतच नवीन वाहनाची खरेदी केली जाते. पाडव्याला सुवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो. शिवाय या दिवशी व्यापारी त्यांच्या जमा खर्चांच्या वह्या, पेन इत्यादी अनेक वस्तूंची पूजा करतात. बळीप्रतिपदेतील बळीराजाची आजच्या दिवशी खास पूजा केली जाते. हा बळीराजा शेतकऱ्यांचा राजा होता. विष्णूच्या वामन अवताराने या बळीराजाकडून 3 पावले जमीन दान स्वरूपात मागून त्याला मारले होते. परंतु हा बळीराजा उदार होता. तो जनतेची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे आजच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. आजही भावाला ओवाळताना बहिणी आवर्जून म्हणतात, इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. तर चला जाणून घेऊया की पत्नी आपल्या पतीला कसं औक्षण करणार आहे आणि पतीला कोणत्या भेटवस्तू ज्या आहेत त्या पत्नीला अजिबात द्यायच्या नाही आहेत. तर औक्षण करण्याकरता आपल्याला एक ताट लागणार आहे. हळद, कुंकू, सुपारी, ताटात थोडी मिठाई ठेवायची, अक्षता ठेवायची आहेत आणि आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. एक नाणं किंवा आपल्याला सोन्याची एखाद वस्तू ठेवायची आणि जो आपण कणकेचा दिवा बनवणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे आणि आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि नारळाला जे आपल्याला रक्षासूत बांधून घ्यायचं आहे. कुंकू जे आपण ताटात ठेवतो ते आदिशक्तीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि कुंकुवामध्ये सकारात्मकता असते. कोणत्याही धार्मिक विधी कुंकुवाशिवाय अपूर्ण असतात. आपण आपल्या पतीला औक्षण करताना त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतो. टिळा लावल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. त्याचबरोबर औक्षणाच्या ताटामध्ये जे अक्षता ठेवतात त्याचंसुद्धा खूपच महत्त्व आहे. आपण अक्षता टाकतो म्हणजे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं ह्याच्याकरता आपण त्या अक्षता टाकतो. औक्षण करताना मिठाईचं पण खूपच महत्त्व आहे, कारण कोणत्या पण नात्यामध्ये गोडवा राहण्याकरता मिठाई ही असलीच पाहिजे. त्याच्याचमुळे औक्षणाच्या ताटामध्ये मिठाई आवर्जून ठेवली पाहिजे. औक्षणाच्या ताटामध्ये जे आपण सोनं आणि सुपारी घेतो त्याचं कारण असं आहे की आपल्या पतीचं आयुष्यसुद्धा सुपारीप्रमाणे अविनाशी बनावं आणि सोन्याप्रमाणे ते उजळून जावं ह्याच्याच करता औक्षणाच्या ताटामध्ये सुपारी आणि सोनं ठेवलं जातं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जो आपण कणकेचा दिवा घेणार आहे त्याचं खूपच महत्त्व आहे ह्या औक्षणाच्या ताटामध्ये. दिव्यामध्ये अग्निदेवतेचा वास असतो आणि जेव्हा आपण आपल्या पतीचं औक्षण करत असतो त्यावेळी आपल्या पतीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणारं असेल तर ते हा दिवा दूर करत असतो.
तर ही तर तुम्हाला मी औक्षणाच्या ताटाची माहिती दिली. आता औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू कशा ठेवायच्या ते सांगते. सगळ्यात मधोमध आपल्याला जी आहे अक्षता ठेवायची असतात आणि त्याच्या समोर आपल्याला जी आहे कणकेचा दिवा ठेवायचा आहे. ताटाच्या उजव्या बाजूला आपल्याला सुपारी आणि सोनं ठेवायचं आहे, हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि ताटाच्या डाव्या बाजूला आपल्याला मिठाई ठेवायची. आणि ह्यानंतर आपल्याला पतीचं औक्षण करताना पतीला सगळ्यात पहिला पाटावर बसवायचं आहे. फक्त लक्षात ठेवा, पाटावर बसताना आपल्या पतीचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला असलं पाहिजे आणि त्या पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. औक्षण करताना आपल्या पतीच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असणं फारच गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आपल्या पतीला आपल्याला टिळा लावायचा. तर टिळा लावताना तो कुंकू जे आहे तो थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तो टिळा लावायचा. पण टिळा लावताना लक्षात ठेवा, खालनं वरती आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे, असा आपल्याला तो टिळा लावायचा असतो. आणि त्या टिळ्यावर आपल्याला थोड्याशा अक्षता लावायच्यात, थोड्या अक्षता डोक्यावरही टाकायच्या. त्याच्यानंतर जे आपण सुपारी आणि सोनं घेतलेलं आहे त्याने आपल्या पतीला ओवाळायचं आहे. दोन्ही एकत्र घेऊन सुद्धा तुम्ही ओवाळू शकतात किंवा पहिला सुपारीने ओवाळून घ्या आणि त्याच्यानंतर मग सोन्याने ओवाळून घ्या, तरीही चालणार आहे. तर आपल्याला जी सुपारी किंवा जे सोन्याने ओवाळायचे ते कसं करायचं आहे ते सगळ्यात पहिलं सांगते. ते आपल्या पतीच्या कपाळाच्या मधोमध म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधोमध ती पहिलं लावून घ्यायची आहे आणि जसा घड्याळाचा काटा फिरतो तसं आपल्याला ते ओवाळायचं आहे. म्हणजे उजवीकडनं मग डावी साईडला जायचं आणि मग डावी साईडने पुन्हा उजवी साईडला, असं आपल्याला हे 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आपल्या पतीवरनं. आणि मग ही सुपारी आणि सोनं आपल्याला ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जो कणकेचा दिवा बनवलेला आहे त्याने सुद्धा आपल्याला 3 वेळा आपल्या पतीवरनं ओवाळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण दिव्याने पतीला ओवाळणार आहे तेव्हा फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जो दिव्याचा प्रकाश आहे तो आपल्या पतीच्या चेहऱ्यावर पडला पाहिजे. आणि जेव्हा आपण ओवाळत असतील दिव्याने तेव्हा आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरता, त्याच्या भरभराटीकरता, त्याच्या प्रगतीकरता आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि ओवाळून झाल्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या पतीला मिठाई खायला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर जो आपण रक्षासूत बांधून नारळ घेतला होता तो सुद्धा आपल्या पतीला द्यायचा आहे. अशा रीतीने आपल्या पतीचं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे. आणि असं म्हणतात की औक्षण जेव्हा पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते त्यानंतर जे पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो. तर भेटवस्तू फार महाग दिलीच पाहिजे असं काही नाही आहे. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जी भेटवस्तू आवडते ती तुमच्या पत्नीला तुम्ही देऊ शकतात. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या पतीवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची. आपल्याला काय करायचं, आपल्याला 5 मिरी घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या पतीवरनं जे आहेत आपल्याला 5 वेळा ओवाळून टाकायचे. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला फिरवून आपल्याला 5 वेळा ओवाळायचं आहे घड्याळाच्या काट्याप्रमाणे. आणि 5 वेळा ओवाळून झाल्यानंतर त्या मिरी आपल्या पतीच्या हातामध्ये द्यायच्या आहेत आणि त्यांना सांगायचं की 4 रस्त्यावर जा आणि 4 दिशांना ते 4 मिरी फेकायच्यात. आणि जी एक मिरी आहे ती वरती आकाशाच्या साईडला फेकायची आणि आपल्या घरी आल्यानंतर आपले हातपाय धुवून घ्यायचे. फक्त एवढा छोटासा उपाय पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे. त्याच्यामुळे आपल्या पतीची भरभरून प्रगती होणार आहे. त्यांची जी पण कामं अडलेली आहेत ती मार्गी लागणार आहेत. ते जर नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रगती होईल, व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये प्रगती होईल. एवढा अचूक असा हा उपाय आहे जो आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे पाडव्याला करायचा आहे. कारण जर आपल्या पतीची प्रगती झाली तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.